नमस्कार. आज आपण महाभारतातल्या एका अत्यंत महत्त्वाच्या आणि अनाट्यमय घटनेवर बोलणार आहोत, द्रौपदी स्वयंवर. हो नमस्कार. ही घटना खरंच महाभारताला एक वेगळं वळण देणारी ठरली. आपण यासाठी द्रौपदी स्वयंवर, युद्धाच्या बीजांचा अंकुर यातील काही विचारांचा आधार घेणार आहोत. उद्देश हा आहे की हे फक्त एक स्वयंवर कसं नव्हतं, तर त्यामागची कारणं, आव्हानं आणि त्याचे परिणाम किती दूरगामी होते हे समजून घेणं. अगदी, म्हणजे हे केवळ एका लग्नाचं प्रकरण नव्हतं. एका मोठ्या युद्धाची, एका मोठ्या संघर्षाची ती सुरुवात होती असं म्हणायला हरकत नाही. बरोबर. तर मग सुरुवात करूया द्रौपदीपासून. कोण होती ती? तिचा जन्म कशासाठी झाला होता? द्रौपदी म्हणजे पांचाल देशाचा राजा द्रुपद याची मुलगी. आणि तिचा जन्म पण खास होता. म्हणजे ती यज्ञातून, अग्निकुंडातून प्रकट झाली होती. तिचा भाऊ दृष्टद्युम्न पण तिच्यासोबतच. अच्छा. ती फक्त सुंदर नव्हती, तर खूप हुशार, तेजस्वी आणि स्वाभिमानी होती. आणि महत्वाचं म्हणजे तिचा जन्म एका सूडाच्या भावनेतून झाला होता. सूड? कोणाविरुद्ध? कौरवांविरुद्ध. म्हणजे द्रुपदाचा जो अपमान द्रोणाचार्यांनी कौरवांच्या मदतीने केला होता, त्याचा बदला घेण्यासाठी आणि पुढे धर्मयुद्ध घडवून आणण्यासाठी द्रुपदाने पुत्रकामेष्टी यज्ञ केला होता. द्रौपदी त्या मोठ्या योजनेचा एक अविभाज्य भाग होती. म्हणजे तिच्या जन्मामागे एक निश्चित असा हेतू होता. कदाचित म्हणूनच स्वयंवराची अट इतकी जास्त कठीण ठेवली होती द्रुपदाने. अगदी बरोबर. त्याला जावई म्हणून कुणी सामान्य योद्धा नको होतं. एमा फक्त आणि फक्त सर्वश्रेष्ठ धनुर्धर हवा होता, जो त्याच्या ध्येयपूर्तीसाठी म्हणजे सुडासाठी मदत करू शकेल. आणि ती अट काय होती, जरा विस्तारानं सांगाल का? हो, ती अट खरंच खूपच कठीण होती. एक प्रचंड मोठं आणि जड धनुष्य होतं. ते आधी उचलायचं, त्याला दोरी बांधायची म्हणजे प्रत्यंचा चढवायची. बरं. आणि मग वर छताला एक गोल फिरणारं यंत्र होतं. त्यात एक मासा होता. त्या माशाच्या डोळ्याचा वेध घ्यायचा होता. थेट? नाही, खरी गंमत पुढेच होती. तो माशाचा डोळा थेट बघून नाही, तर खाली जमिनीवर तेल किंवा पाणी असलेल्या एका कुंडात त्याचं प्रतिबिंब पडत होतं. त्या प्रतिबिंबात बघून बाण मारायचा होता. बापरे, म्हणजे प्रचंड एकाग्रता आणि कौशल्य दोन्हीची गरज होती. हो ना. शारीरिक बळ तर हवंच होतं, पण त्याहून जास्त मानसिक एकाग्रता आणि अचूक नेमबाजीचं कौशल्य आवश्यक होतं. कल्पनाच करवत नाहीये. कोण कोण आलं होतं त्या स्वयंवराला? मोठे योद्धे असतील नक्कीच. हो, मोठे मोठे राजे महाराजे आणि वीर आले होते. कौरव होते, दुर्योधन, दुःशासन, मग अंगराज कर्ण होता, शिशुपाल, जरासंध, अश्वत्थामा, अनेक मोठमोठे योद्धे होते. आणि पांडवही आले होते, पण एका वेगळ्या रूपात. ते त्यावेळी अज्ञात वसत होते, त्यामुळे त्यांनी ब्राह्मणांचा वेश घेतला होता आणि ते सभेत एका बाजूला बसले होते. कोणालाच त्यांची खरी ओळख नव्हती. अच्छा. आणि मग आला तो कर्णाचा क्षण. तो पुढे आला धनुष्य उचलण्यासाठी, पण द्रौपदीने नकार दिला. हा खूप वादग्रस्त मुद्दा मानला जातो. हो, हा अत्यंत महत्वाचा आणि निर्णायक क्षण होता. कर्णा नक्कीच महान योद्धा होता. त्याने ते धनुष्य उचललंही असतं कदाचित. तो पुढे सरसावला सुद्धा. पण द्रौपदीने स्पष्टपणे नकार दिला. ती म्हणाली, मी सूतपुत्राशी विवाह करणार नाही. हा तर कर्णाचा मोठा अपमान झाला. अगदी भर सभेत झालेला अपमान. त्यामुळे कर्ण मागे हटला. त्याच्या मनात ती सल कायम राहिली. त्याच्या मनातली कटुता वाढली आणि तो आणखीनच कौरवांच्या जवळ गेला. या एका घटनेनं भविष्यातल्या युद्धाची ठिणगी पडली असं म्हणता येईल. हा अपमान तो विसरला नसेल कधीच. मग कर्णानंतर काय झालं? कोणी यशस्वी झालं का? अनेक राजांनी प्रयत्न केले, मोठमोठ्या योद्ध्यांनी प्रयत्न केले, पण कुणालाच ते धनुष्य उचलणंही जमलं नाही. वेध घेणं तर दूरची गोष्ट. सगळे अयशस्वी ठरले. मग शेवटी त्या ब्राह्मण समुदायातून एक तरुण पुढे आला. तो दुसरा तिसरा कोणी नसून अर्जुन होता. अर्जुन? ब्राह्मण वेशातला? हो. त्याने अगदी सहजपणे ते धनुष्य उचललं, त्याला प्रत्यंचा लावली आणि क्षणार्धात खाली प्रतिबिंबात पाहून त्या फिरत्या माशाचा डोळा अचूक भेदला. अरे वा! सगळे आश्चर्यचकित झाले. एका साध्या दिसणाऱ्या ब्राह्मणाने हे कसं केलं? पण अर्जुनाने अट पूर्ण केली होती. मग द्रौपदी पुढे आली आणि तिने अर्जुनाच्या गळ्यात वरमाला घातली. म्हणजे अर्जुनाने स्वयंवर जिंकलं. पण मग द्रौपदी 5 पांडवांची पत्नी कशी झाली हे कोडं वाटतं अनेकांना. हो, ही गोष्टही थोडी अनपेक्षितपणे घडली.
पांडव अर्जुनासोबत द्रौपदीला घेऊन आपल्या झोपडीत परतले. बाहेरूनच त्यांनी आईला म्हणजे कुंतीला आवाज दिला, आई बघ आम्ही काय भिक्षा आणलीये. अच्छा, भिक्षा म्हणून उल्लेख केला. हो, आणि कुंती आत कामात होती. तिने मागे वळून पाहिलं नाही की काय आणलंय. तिने सहज म्हणून टाकलं, बाळांनो जे काही आणलं असेल ते पाचही भाऊ मिळून वाटून घ्या. अरे देवा, न पाहता आज्ञा दिलीये. अगदी. आणि या टाळी आईची आज्ञा मोडायची नाही असा नियम होता. पांडव पेचात पडले. मग नंतर जेव्हा सत्य परिस्थिती कळली तेव्हा मोठा प्रश्न उभा राहिला. शेवटी महर्षी व्यासांनी मध्यस्थी केली. व्यासमुनींनी? हो, त्यांनी द्रौपदीच्या पूर्वजन्माचा संदर्भ दिला आणि काही भविष्यकालीन घटना लक्षात घेऊन आणि अर्थातच कुंतीच्या शब्दाचा मान राखण्यासाठी द्रौपदी 5 पांडवांची पत्नी होईल असा निर्णय दिला. मग असं ठरलं की ती प्रत्येक पतीसोबत 1 वर्ष राहील. म्हणजे एका अनपेक्षित वाक्याने आणि ऋषींच्या सल्ल्याने हा निर्णय झाला. तर मग या संपूर्ण स्वयंवराचं महत्त्व काय? महाभारताच्या कथेवर याचा काय परिणाम झाला? खूप मोठा परिणाम झाला. या घटनेमुळे कौरव आणि पांडवांचं वैर आणखीनच वाढलं. त्यांना कळलं की पांडव जिवंत आहेत आणि आता त्यांना द्रौपदीसारख्या पांचाल राज्याच्या राजकन्येचं पाठबळ मिळालं आहे. नाही तरी या घटनेने महाभारताच्या पटावरची पात्र आपापल्या जागी अधिक घट्टपणे उभी राहिली. इथूनच खऱ्या अर्थाने राजकारण आणि संघर्षाला वेग आला. ही युद्धाच्या बीजांची पेरणीच होती. खरंच द्रौपदी स्वयंवर म्हणजे फक्त एक लग्न नव्हतं. ते धैर्य, नियती, मानवी भावना, अपमान आणि राजकारणाचा एक गुंतागुंतीचा खेळ होता. एका स्त्रीचं अस्तित्व आणि तिचे निर्णय कळत नकळतपणे एका महायुद्धाची दिशा ठरवत होते. अगदी बरोबर. महाभारतातली प्रत्येक घटना अशी एकमेकात गुंतलेली आहे. कोणतीही गोष्ट साधी नाही. आणि श्रोत्यांसाठी जाता जाता एक विचार मनात येतोय. विचार करा, जर त्या दिवशी कुंतीने झोपडीच्या बाहेर येऊन पाहिलं असतं की पांडवांनी नक्की काय आणलं आहे आणि मग विचार करून काही बोलली असती तर महाभारताचा इतिहास कदाचित वेगळा असता का? विचार करण्यासारखा प्रश्न आहे नक्कीच.